नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे या चॅनलवरती. माझे नाव आहे राहुल तुकाराम गरुड आणि मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रँचमध्ये इंजिनिअरिंग कंप्लीट केलेली आहे. नंतर मी टीचिंगच्या फील्डमध्ये जवळपास मागच्या 4 वर्षापासून आहे. 11th-12th फिजिक्सच्या नीट जे सगळी लेवल मी कवर करतो. आजपासनं मी तुमचा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड हा टॉपिक कंटिन्यू करणार आहे. तर टॉपिकमध्ये जाण्यापूर्वी आपण पहिले इंट्रोडक्शन टू दिस अबाउट टॉपिक ये देखेंगे. ठीक आहे मित्रांनो, कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता तुम्हाला जर हिंदी कम्फर्टेबल वाटत असेल तर मी हिंदीत सुद्धा टीच करणार आहे. पहिला व्हिडिओ मी मराठीत करतो आहे. ओके, कारण नॅचरली नीट जेईचा फ्लो जो असतो तो हिंदी लेक्चर्सद्वारे असतो. ठीक आहे, जे असेल ते असेल. आज मी मराठीत लेक्चर घेणार आहे. तर इंट्रोडक्शन बघूया आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. इंट्रोडक्शनमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, 11th स्टँडर्डला तुम्ही सॉलिड्सच्या प्रॉपर्टीज शिकलेले असतील, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. आता त्याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्ही शिकले असणार स्ट्रेस अँड स्ट्रेन अँड मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, ऑल दोज थिंग्स. ओके, तर सॉलिड्ससाठी स्ट्रेस जे तुम्ही शिकलेले आहात ते किती प्रकारचे होते ते आपण बघूया. ठीक आहे, तर स्ट्रेस होते 3 प्रकारचे. पहिला नॉर्मल स्ट्रेस, दूसरा शियर स्ट्रेस, तिसरा व्हॉल्यूम स्ट्रेस. ठीक आहे, नॉर्मलमध्ये सुद्धा 2 प्रकार असतात. जर एखाद्या बॉडीची लेंथ वाईज फोर्स अप्लाय केलेला असेल तर कॉम्प्रेसिव्ह किंवा टेन्साईल असतात. याचे 2 प्रकार असू शकतात, शियर आणि व्हॉल्यूम. त्यामध्ये आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की नॉर्मल स्ट्रेस जो आहे दॅट इज लॉन्जिट्युडनल स्ट्रेस और कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस, इट इज ओनली अप्लाइड फॉर सॉलिड्स. कारण सॉलिड्सला एक परफेक्ट लेंथ असते. लिक्विड्स आणि गॅसेसची गोष्ट करू आपण. लिक्विड्स अँड गॅस यांच्यासाठी फक्त आणि फक्त असतो व्हॉल्यूम स्ट्रेस. कारण त्यांना स्पेसिफिक एरिया पण नाही आहे, स्पेसिफिक व्हॉल्यूम पण नाही आहे. मग लेंथ वाईज स्ट्रेस असतो नॉर्मल स्ट्रेस, एरिया वाईज स्ट्रेस असतो शियर स्ट्रेस. लिक्विड आणि गॅसेसला असतात व्हॉल्यूम फक्त, त्यामुळे त्यांचा स्ट्रेस असणारे फक्त व्हॉल्यूम स्ट्रेस. यालाच म्हणतो आपण प्रेशर ऑफ लिक्विड और गॅस. ठीक आहे, तर इतकी माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे. आजच्या टॉपिकमध्ये एवढं इंट्रोडक्शन तुम्हाला माहिती पाहिजे की स्ट्रेसेसविषयी आपण 11th स्टँडर्डच्या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. आजपासून आपण बघणार आहोत की फ्लुइडसाठी या प्रॉपर्टी काय असतात. तर फ्लुइड्स काय असतात? फ्लुइड्स आर द सबस्टन्सेस विच कॅन फ्लो. ओके, जे सबस्टन्सेस फ्लो होऊ शकतात त्यांना आपण फ्लुइड्स म्हणतो. आणि फ्लुइड्समध्ये येतात लिक्विड्स ॲज वेल ॲज गॅसेस, आणि त्यांच्यासाठी स्ट्रेस असणारे फक्त आणि फक्त व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेस, त्यालाच म्हणतो आपण प्रेशर ऑफ लिक्विड्स ऑर गॅसेस. ओके, तर गॅसेसचं आपण नंतर बघणार आहोत. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसमध्ये काय असते, त्याचे स्ट्रेस स्ट्रेन. या चॅप्टरमध्ये आपण फ्लुइड्स म्हणजे इन शॉर्ट लिक्विड्सची जास्त माहिती घेणार आहोत. ओके, तर चला मित्रांनो सुरू करूया आपला टॉपिक. पहिला पॉईंट आहे तुमच्या टॉपिकमध्ये, आयडियल फ्लुइडच्या काय काय प्रॉपर्टी असतील. आता आयडियल म्हणजे काय असतं? आयडियल म्हणजे परफेक्ट. जसं आपण म्हणतो बॅटिंग करताना सचिनसारखी बॅटिंग झाली पाहिजे, विराटसारखी बॅटिंग झाली पाहिजे किंवा रोहित शर्मासारखी बॅटिंग झाली पाहिजे. त्याचं म्हणण्याचा अर्थ काय आपला की इतके परफेक्ट तुम्ही असायला पाहिजेत. तर आयडियल म्हणजे इन शॉर्ट असतं परफेक्ट. जे तुम्हाला अपेक्षा आहेत ते सगळं त्याच्यामध्ये आलं पाहिजे. तर आयडियल फ्लुइडच्या काही प्रॉपर्टीज तुम्हाला तुमच्या पुस्तकात दिलेला आहे. 1-2 मार्कला बोर्डमध्ये तुम्हाला याच्याशी रिलेटेड प्रश्न येऊ शकतो. पहिली प्रॉपर्टी आहे इनकॉम्प्रेसिबिलिटी. लिक्विड जे असतात
त्यांना म्हणतो आपण इनकॉम्प्रेसिबल त्यांचं नेचर आहे, म्हणजे त्यांना आपण जर कॉम्प्रेस करतोय तर ते कॉम्प्रेस होणार नाही आहे. दॅट इज वाय देअर प्रॉपर्टी इज इनकॉम्प्रेसिबिलिटी. त्याच्यानंतर दुसरी प्रॉपर्टी आहे फ्लो, जो आहे इरोटेशनल असणार आहे. इरोटेशनल फ्लो ऑफ फ्लुइड्स इज देअर, देन द फ्लुइड इज आयडियल फ्लुइड. थर्ड प्रॉपर्टी आहे नॉन विस्कस नेचरचं फ्लुइड असलं पाहिजे. नॉन विस्कस म्हणजे फ्रिक्शन त्याच्यामध्ये नसलं पाहिजे. आता फ्लुइडमध्ये सुद्धा फ्रिक्शन असतं, हे आपण लॅटर ऑन इन दिस चॅप्टर वी विल सी दिस पॉईंट. सध्या फक्त तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. नॉन विस्कस त्याचं नेचर असणार आहे आणि स्टेडी फ्लो असणार आहे. आता स्टेडी फ्लो पण काय आहे हे पण आपण बघणार आहोत लॅटर ऑन इन दिस चॅप्टर. ओके, तर 1 किंवा 2 मार्क्ससाठी तुम्हाला बोर्डमध्ये प्रश्न येऊ शकतो. व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड्स, त्याच्यामध्ये लिहायचं आहे फ्लुइड्स आर इनकॉम्प्रेसिबल इन नेचर. सेकंड प्रॉपर्टी, द फ्लो इज इरोटेशनल फ्लो, म्हणजे असं सर्क्युलर होत नाही आहे, ज्याला म्हणतो आपण भवरा फॉर्म होतो, तो त्या केसमध्ये ते फ्लुइड आयडियल नसतं, जसं नदीमध्ये तुम्ही पाहिलेले असेल. नॉन विस्कस पाहिजे, म्हणजे फ्लुइड लेअर्समध्ये फ्रिक्शन नाही पाहिजे, आणि स्टेडी फ्लो पाहिजे, म्हणजे कॉन्स्टंटली संत गतीने फ्लो व्हायला पाहिजे. ओव्हरऑल जर बघितलं तर नेक्स्ट पॉईंट तुम्हाला दिलेला आहे प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. आता फ्लुइड्सच्या प्रॉपर्टीज काय काय आहे, जसं मी सांगितलं फ्लुइड्स आर द सबस्टन्सेस विच कॅन फ्लो. ठीक आहे, फ्लो होणारे सबस्टन्सेस कोण आहेत, तर लिक्विड्स आणि गॅसेस. असे फ्लोअरवरती तुम्ही सोडले, समजा एक फ्लोअर आहे आणि यावरती तुम्ही वॉटर ड्रॉपलेट्स असे टाकलेले, तर ते काय होतं, त्याच्यावरती सर्व ठिकाणी पसरायला लागतं. दॅट मीन्स इट हॅज नेचर ऑफ फ्लो. ठीक आहे, म्हणून त्यांना म्हणतो आपण फ्लुइड्स. ठीक आहे, तर पहिली प्रॉपर्टी आहे दे डू नॉट अपोज डिफॉर्मेशन. ओके, डिफॉर्मेशन म्हणजे काय, परत आपण सॉलिड्सच्या स्ट्रेस स्ट्रेनमध्ये बघितलेलं आहे. डिफॉर्मेशन म्हणजे चेंज इन शेप. जेव्हा जेव्हा ऑब्जेक्टचा शेप आणि साईज चेंज होतोय त्याला म्हणतो आपण डिफॉर्मेशन. तर लिक्विड्स आणि गॅसेस, दॅट मीन्स फ्लुइड्स, डू नॉट अपोज डिफॉर्मेशन. डिफॉर्म होतात ते तुम्हाला माहिती असेल. ग्लासमधलं पाणी आपण जगमध्ये घेतो, जगमधलं पाणी ग्लासमध्ये परत टाकतोय, तर दोन्ही केसमध्ये त्याचा शेप जो आहे तो चेंज होतोय. दॅट मीन्स इट डज नॉट अपोजेस द डिफॉर्मेशन. देन सेकंड प्रॉपर्टी, इट हॅज ॲबिलिटी टू फ्लो. ओके, सेकंड प्रॉपर्टी काय आहे, ॲबिलिटी टू फ्लो. थर्ड प्रॉपर्टी आहे ॲबिलिटी टू फ्लो मध्ये त्याच्यानंतरची टेक्स द शेप ऑफ कंटेनर. जसं मी पहिल्याच याच्यात उदाहरण सांगितलं, टेक्स द शेप ऑफ कंटेनर. कंटेनरचा कोणताही जो शेप असेल तो शेप हा जो लिक्विड असतो तो गेन करून घेतो. कळलंय? तर या सगळ्या तिन्हीच्या तिन्ही प्रॉपर्टी असणारे कशासाठी, फ्लुइड्ससाठी. याच्याशी रिलेटेड जास्त प्रश्न येण्याचे चान्स नाही आहे, पण हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे जो आजच्या लेक्चरमधला पहिला इम्पॉर्टंट पॉईंट होईल. दॅट इज आयडियल फ्लुइड. आयडियल फ्लुइड काय असतं हे समजून घेणे गरजेचं आहे. आयडियल हा जो शब्द आहे त्याचा मिनिंग आहे परफेक्ट. परफेक्ट जगामध्ये कोणी नसतं, म्हणून त्याच्याविषयी फक्त आपल्याला अभ्यास करायचा आहे. आयडियल फ्लुइड मग तसंच जगामध्ये प्रेझेंट नाही आहे, पण त्याचा अभ्यास करायचा आहे, कारण आपल्याला फ्लुइडला काय करायचं आहे, आयडियल. ओके, आता पुढचा पॉईंट आहे आपल्या सिलेबसमध्ये फ्लुइड्स ॲट रेस्ट. त्या फ्लुइड्स ॲट रेस्टमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर मी जसं तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये पहिलेच सांगितलं की सॉलिड्सच्या प्रॉपर्टीज तुम्ही 11वीमध्ये शिकलेले आहात, आणि त्या प्रॉपर्टीज आहेत सॉलिड्समध्ये जेव्हा जेव्हा डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय होतो, म्हणजे शेप चेंज करण्यासाठी फोर्स अप्लाय होतोय. जसे की या पेनला जर आपण असे ओढायचे किंवा असे कॉम्प्रेस करायचे, खूप जास्त फोर्स अप्लाय केले तर हा तुटू शकतो, डिफॉर्म होऊ शकतो, याचा शेप साईज चेंज होऊ शकतो, त्याला म्हणतो आपण डिफॉर्मेशन फोर्स. त्याच्यामुळे स्ट्रेस आणि स्ट्रेन जनरेट होतो. आणि स्ट्रेस स्ट्रेन किती प्रकारचे जनरेट होतात, तर नॉर्मल स्ट्रेस, शियर स्ट्रेस, व्हॉल्यूम स्ट्रेस. ओके, आता नॉर्मल स्ट्रेस, शियर स्ट्रेस, व्हॉल्यूम स्ट्रेस हे तिघंचे तिघं सॉलिड्समध्ये जनरेट होतात, परंतु लिक्विड्स आणि गॅसेसमध्ये म्हणजेच फ्लुइड्समध्ये जनरेट होतो फक्त आणि फक्त व्हॉल्यूम स्ट्रेस. ठीक आहे, तर फ्लुइड्स ॲट रेस्ट
जेव्हा फ्लूइड रेस्टमध्ये आहे, ज्याचं एक्झाम्पल देता येईल आपल्याला वॉटर इन लेक, लिक्विड इन ग्लास, हे जे आहे एटसेट्रा, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ फ्लुइड्स ॲट रेस्ट. जर तुम्ही बघायला गेलं तर फ्लूइड तुम्हाला रेस्टमध्ये दिसतंय, पण त्याचे सर्व मॉलिक्युल्स रेस्टमध्ये नाही आहेत. त्याचे सर्व मॉलिक्युल्स रेस्टमध्ये नाही आहेत. दॅट मीन्स इट्स मॉलिक्युल्स आर ऑलवेज इन स्टेट ऑफ रँडम मोशन. जसं तुम्ही 10वीमध्येही बघितलं असेल की जेव्हा कोणत्याही कंडक्टरमध्ये करंट फ्लो होत नाही, इलेक्ट्रॉन रेस्टमध्ये राहत नाही, इलेक्ट्रॉन्स आर ऑलवेज मूविंग. तसंच एखादं कंटेनर जे असतं त्याच्यामधले जे लिक्विड मॉलिक्युल्स किंवा फ्लुइड मॉलिक्युल्स असतात, दे आर ऑलवेज इन स्टेट ऑफ रँडम मोशन. त्याला काय म्हणतो आपण? स्टेट ऑफ रँडम मोशन. आता रँडम हा जो शब्द आहे त्याचा अर्थ काय? रँडम म्हणजे ज्याची काहीच डायरेक्शन नाही, ज्याच्यावरती कोणाचाच कंट्रोल नाही आहे, आणि मोशन म्हणजे मूवमेंट. तर जेव्हा कधीही लिक्विड मॉलिक्युल्स असतात तुमच्या कंटेनरमध्ये किंवा फ्लुइड मॉलिक्युल्स असतील, दे आर ऑलवेज इन स्टेट ऑफ रँडम मोशन. त्याचा अर्थ आहे की ते प्रत्येक वेळा कोणत्या ना कोणत्या डायरेक्शनला मूव्ह करतायत, आणि या डायरेक्शनला मूव्ह केल्यामुळे ते काय करतात? समजा हे कंटेनर आहे आणि याच्यामध्ये हा एक सिंगल आपण फ्लुइड मॉलिक्यूल कन्सिडर करू. हा रँडम मोशनमध्ये म्हणल्यावर तो हॉरिझॉन्टल प्लेनवरती पण मूव्ह करेल, व्हर्टिकलवर पण जाईल. म्हणजे तो इकडे पण फोर्स अप्लाय करू शकतो, इकडे पण अप्लाय करू शकतो. म्हणून तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की फ्लुइड मॉलिक्यूल जो आहे व्हर्टिकल बाउंड्रीवर सुद्धा स्ट्रेस अप्लाय करतो आणि हॉरिझॉन्टल बाउंड्रीवर सुद्धा स्ट्रेस तो अप्लाय करत असतो. पण लिक्विड्स किंवा फ्लुइड्ससाठी जो स्ट्रेस असतो तो स्ट्रेस कोणता असतो? तर तो असतो व्हॉल्यूम स्ट्रेस. तो कोणासाठी अप्लाय होतो? फक्त फ्लुइड्ससाठी असणारा स्ट्रेस आहे व्हॉल्यूम स्ट्रेस. त्यालाच म्हणतो आपण प्रेशर. आता 8वीपासून आपण शिकलेलं असणार आहे प्रेशर म्हणजे काय असतं. प्रेशर म्हणजे असतं फोर्स अप्लाइड पर युनिट एरिया. म्हणजे प्रेशरचा फॉर्म्युला तुम्हाला मिळाला मित्रांनो, फोर्स पर युनिट एरिया. आता प्रेशरचा जर तुम्हाला फॉर्म्युला मिळालेला आहे तर त्याचं युनिट काढा. तर याचा युनिट काय असेल ते शोधा. तर प्रेशर असतं फोर्स पर युनिट एरिया. फोर्सचं युनिट आहे न्यूटन आणि एरियाचा आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे झालं याचा युनिट. आता सी जी एस युनिटची गोष्ट करू आपण. तर सी जी एस युनिट काय असेल? न्यूटनच्या जागी आपली डायन येत असते, तुम्हाला माहितीच असेल. एका न्यूटनमध्ये 1,00,000 डायन बसतात. 1,00,000 डायन जमा झालेले होते, त्यांचे दिमाग एकत्र झाले होते, तेव्हा 1 न्यूटन पैदा झाला होता असं म्हणतात. तर डायन पर सेंटीमीटर स्क्वेअर हा जो युनिट असणार आहे हा सी जी एस युनिट असणार आहे. तदनंतर आपण काढत असतो डायमेन्शन्स ऑफ प्रेशर. तर डायमेन्शन्स काढण्यासाठी तुम्हाला फोर्सचे डायमेन्शन्स माहिती पाहिजे सर्वप्रथम. ठीक आहे. द फोर्स पर युनिट एरिया, जर फोर्सचे डायमेन्शन तुम्हाला लक्षात असतील तर M1 L1 T⁻² येतात. डिवायडेड बाय एरियाचे डायमेन्शन्स आहेत L². तुम्हाला माहितीच असेल की न्यूटन म्हणजे असतो kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. kgच्या जागी M1, मीटरच्या जागी L1, सेकंड स्क्वेअरचा वरती जाऊन T⁻², आणि एरिया असतो मीटर स्क्वेअर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर म्हणून L². हा L² वरती गेल्यावर मायनस होईल. M1 L⁻⁻1 T⁻². These are the dimensions of nothing but the pressure. कळलं? हे बघा, व्हॉल्यूम स्ट्रेस बघितलाय आपण. व्हॉल्यूम स्ट्रेसच अप्लाय होतो कशासाठी? लिक्विडसाठी. प्रेशर जे असतं तेच असतं व्हॉल्यूम स्ट्रेस फॉर लिक्विड्स. तर प्रेशरचा फॉर्म्युला आहे फोर्स पर युनिट एरिया. फोर्स पर युनिट एरिया जर प्रेशरचा फॉर्म्युला आहे तर त्याचं याचा युनिट काय? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सी जी एस युनिट आहे डायन पर सेंटीमीटर स्क्वेअर. डायमेन्शन्स काय आलेले आहेत प्रेशरचे? फोर्स पर युनिट एरिया या फॉर्म्युलेनुसार M1 L1 T⁻² डिवायडेड बाय L². दॅट इज वाय द डायमेन्शन्स ऑफ प्रेशर आर M1 L⁻⁻1 T⁻². पुढे आपण बघणार आहोत अदर युनिट्स फॉर प्रेशर. अदर
युनिट्स फॉर प्रेशर. आता अदर युनिट्समध्ये आपण नेक्स्ट स्लाईडवरती जाऊ डायरेक्टली. युनिट्स फॉर प्रेशर. तर प्रेशरचं जसं सांगितलं मी तुम्हाला, पहिलं युनिट काय आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. यालाच जनरल लँग्वेजमध्ये आपण पास्कल म्हणतो. पास्कल नावाचा एक शास्त्रज्ञ होता, त्याने लिक्विडविषयी एक स्टेटमेंट दिलेली आहे, ती ट्रू आहे, त्यामुळे त्याचं नाव सुद्धा दिलेलं होतं. जर याचा युनिट असेल प्रेशरचं तर त्याला पास्कलसुद्धा म्हणतो. जसं आपल्याला 1 पास्कल 2 पास्कल असं युनिट दिलेलं असेल. दुसरं युनिट आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशरचं. ॲटमॉस्फेरिक प्रेशरचे युनिट आहे बार. ओके, त्याला बारमध्ये लिहितो आपण. तर 1 बार इक्वल टू असतं 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर ॲप्रॉक्सिमेटली. जर तुम्हाला एक्झॅक्टली पाहिजे असेल तर ते येतं 1.013 × 10⁵ पास्कल. पास्कल म्हणजेच न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच आपला पास्कल ना भाऊ. त्याच्यानंतर ॲटमॉस्फेरिक प्रेशरचं दुसरं अजून एक युनिट आहे, दॅट इज MM ऑफ Hg. MM ऑफ मर्क्युरी म्हणतो त्याला आपण. ते असणार आहे 760 MM ऑफ ते जे आहे ते ॲटमॉस्फेरिक प्रेशरचं युनिट आहे. तर हे युनिट आहे MM ऑफ Hg ऑर सेंटीमीटर ऑफ Hg. Hg काय असतं, फॉर्म्युला कशाचा आहे Hg, तर तो आपल्याला माहिती आहे. इट इज द फॉर्म्युला फॉर मर्क्युरी, जो काय आहे, मेटल आहे पण लिक्विड स्टेटमध्ये आहे. ओके, एक अपवाद आहे तो मेटलसाठी जो लिक्विडमध्ये असतो. तर हे युनिट जे आहे ते आपण लॅटर ऑन जेव्हा आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशरचं मेजरमेंट बघणार आहोत तेव्हा शिकू. पण सध्यासाठी तुम्हाला पास्कल आणि बार हे 2 प्रेशरचे युनिट खूप महत्त्वाचे असणार. ठीक आहे मित्रांनो, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन बघितलेलं फ्लुइड्सचं. जसं मी सांगितलं की सॉलिड्सच्या प्रॉपर्टी तुम्ही ऑलरेडी बागितलेल्या आहेत. फ्लुइड्ससाठी फक्त एकच स्ट्रेस अप्लाय होतो, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेस, त्यालाच म्हणतो आपण प्रेशर. आजच्या लेक्चरमध्ये महत्त्वाचा पॉईंट आहे आयडियल फ्लुइड म्हणजे काय असेल. आयडियल फ्लुइड म्हणजे असं फ्लुइड जे सगळ्या प्रॉपर्टीज ओबे करणारे, सगळ्या फ्लुइड्सच्या. तर त्याच्यामध्ये 4 प्रॉपर्टी त्याच्या महत्त्वाच्या असणार आहे. फ्लुइड्स आर इनकॉम्प्रेसिबल इन नेचर. आयडियल फ्लुइड जे इनकॉम्प्रेसिबल असेल, इरोटेशनल फ्लो असेल त्याचा, नॉन विस्कस नेचर असेल म्हणजे त्याच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स नसणार आहे, स्टेडी फ्लो असणार आहे त्याचा म्हणजे संत गतीने ते वाहत राहणार आहे कंटिन्युअसली. त्याच्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स जनरली बघितले आपण तर ते डिफॉर्मेशनला अपोज करत नाही. आपल्याला माहिती आहे की सॉलिड जे आहेत ते सगळ्यात जास्त डिफॉर्मेशनला अपोज करतात, लिक्विड्स कमी करतील. आणि लिक्विड्सची दुसरी ॲबिलिटी काय आहे, दे हॅव द ॲबिलिटी टू फ्लो. थर्ड प्रॉपर्टी इज टेक्स द शेप ऑफ अ कंटेनर. The fluid which is in any container, if we change the container of the fluid, then we have already observed in everyday life that it takes the shape of each and every container as required. So fluids are at rest. जेव्हा फ्लुइड्स रेस्टमध्ये असतील ते दिसतात आपल्याला रेस्टमध्ये, पण त्याचे मॉलिक्यूल जे असतात ते रँडम मोशन करत असतात, जसे आपले इलेक्ट्रॉन्स करत असतात कंडक्टरमध्ये, जे 10वीत आपण बघितले. आता स्टेट ऑफ रँडम मोशन आहे म्हणून जेव्हा कंटेनरमध्ये लिक्विड मॉलिक्युल्स असतात ते वर्टिकल ॲज वेल ॲज हॉरिझॉन्टल बाउंड्रीवरती फोर्स अप्लाय करतात आणि फोर्स पर युनिट एरिया असल्यामुळे प्रेशर तिथं जनरेट होतं. आता आपण फ्लुइड्ससाठीचा चॅप्टर बघतोय म्हणून आपण व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेसचीच गोष्ट करणार आहोत. व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेस म्हणजेच असतो प्रेशर ऑफ लिक्विड. प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, फोर्स पर युनिट एरिया इज प्रेशर. तर प्रेशरचं SI युनिट काय बनेल, फोर्सचं SI युनिट न्यूटन, एरियाचं मीटर स्क्वेअर. सो न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज SI युनिट ऑफ प्रेशर. CGS यूनिट इज डायन पर सेंटीमीटर स्क्वायर. प्रेशर के डायमेंशंस क्या होंगे, डायमेंशन होगा फोर्स पर यूनिट एरिया. फोर्स के डायमेंशन हमें ऑलरेडी पता होंगे, M1 L1 T⁻². हाँ, गलती से हिंदी बीच में फ्लो आ गया है, तो जैसे मैंने बोला है कमेंट सेक्शन में आप बता दो. अगर आपको हिंदी पसंद आता है तो हिंदी में पढ़ाएंगे, मराठी असेल तरही चालेल, सगळंच चालेल. सर फोर्सचे डायमेन्शन्स काय आहेत, M1 L1 T⁻² आणि एरियाचे डायमेन्शन्स आहेत L2. कारण फोर्सचा फॉर्म्युला काय, kg मीटर पर सेकंड स्क्वेअर, kg M1 मीटर L1 सेकंड स्क्वेअरचा T⁻², कारण तो तिथं खाली L². मग याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला काय मिळतं आहे, M1 L⁻1 T⁻². दीज आर द डायमेन्शन्स ऑफ प्रेशर.
Now we have discussed other units of pressure. Other units are न्यूटन पर मीटर स्क्वेअरलाच आपण कधी कधी पास्कल म्हणतो. पास्कल नावाचा एक शास्त्रज्ञ होता. त्याने प्रेशर लिक्विड प्रेशरविषयी काही त्याच्या स्वतःच्या स्टेटमेंट्स बनवलेले आहेत आणि त्या ट्रू आहेत म्हणून त्याचं नाव दिलेलं आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशरचं एक युनिट आहे 1 बार. 1 बार म्हणजे असतो 10⁵ पास्कल ऑर न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ही आहे आणि परफेक्ट घ्यायची आहे तर 1.013 × 10⁵ पास्कल. ॲटमॉस्फेरिक प्रेशरचं दुसरं युनिट आहे mm/Hg आणि cm/Hg. हे आपण लॅटर ऑन इन दिस चॅप्टर डिस्कस करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय समजलं काय नाही समजलं कमेंट सेक्शनमध्ये सगळं सांगू शकतात. मला लँग्वेज कोणती अंडरस्टँडेबल असेल ते पण कमेंटमध्ये मला सांगा. तोपर्यंत जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केलेलं आहे तर सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. नसेल आवडला तर डिसलाईक करा. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. थँक्यू. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा कॉन्टेंट घेऊन या चॅप्टरचा.